नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राणीच्या हळूहळू लक्षात येणार आहे की ही तनिषा जी आहे ही आपल्या आणि इंद्राच्या नात्याच्या मध्ये यायला लागलेली आहे आणि ही गोष्ट काही राणीला सहन होणार नाही. त्यामुळं राणी कशा पद्धतीने तनिषाची अक्कल ठिकाण्यावर आणणार आहे आणि बायकोचा हक्क दाखवून ती कशा पद्धतीने तनिषाला तिच्या लायकीत ठेवणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की फॅक्टरीमध्ये आता पूजा आहे. खरं तर फॅक्टरीचा मालक इंद्रा जरी असला तरीही आत्ता सध्याच्या घडीला 15 कोटी रुपयांची अमाऊंट ही या तनिषाने दिलेली आहे. त्यामुळं तनिषा ही फॅक्टरीची मालकीण आहे आणि इंद्रा हळूहळू ते फॅक्टरीचे पैसे फेडणार आहे आणि त्यानंतर त्याच्याकडे तो मालकी हक्क येणार आहे. अशा सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळं राणी आता एक वेगळाच तिथे गोंधळ घालत असते. राणीचं असं म्हणणं असतं की ही पूजा जी आहे ती करण्यासाठी तनिषा त्याचबरोबर इंद्रासर बसतील. पण इंद्राच्या जोडीला ही पूजेला राणीच बसणार असं ठणकावून मालती, आबा आणि गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळं ऐनवेळी तनिषा मात्र तोंडावर पडणार आहे. तर इकडे आता हा सगळा भाग कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर घरी आता सगळेजण तयार होत असतात. आबा म्हणत असतात की तुम्ही दोघी 10 मिनिटात तयार होणार आहात असं मालती तुम्ही सांगितलेलं होतं, तुमची वेळ संपत आलेली आहे असं मालतीला बोलत असतात. मालती म्हणत असते की जरी तुमची वेळ संपत आली तरी तुमची वेळ संपण्याआधी आम्ही आवरून आलेलो आहोत असं मालती आवर्जून सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता इंद्राला ज्या पद्धतीने ट्युनिंग हवं होतं, म्हणजे सेम कपडे, एकाच रंगाचे कपडे नवरा बायकोने घालायचे, मॅचिंग करायचं, तर ती साडी राणीकडे नसते आणि राणी मात्र ती साडी मागून घेते आणि मग मालतीने तिला साडी दिलेली असते आणि सुंदर अशी साडी नेसून राणी आलेली असते आणि इंद्रासुद्धा खुश झालेला असतो. पण इकडे बेबी पिंक कलरची साडी नेसून स्वतः तनिषासुद्धा तयार आहे आणि तनिषा हे सगळं जे काय आहे ते आनंदाने करत असते. तिला आता इंद्राला इम्प्रेस करायचं असतं. ती म्हणत असते की आज इंद्रा मला साडीमध्ये पाहणार आणि तो फ्लॅट होणार आहे, कम्प्लीट फ्लॅट होणार आहे असं ती आता स्वतः सांगत असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा इंद्रा गाडीतून उतरतो, इंद्रा उतरल्यानंतर राणी गाडीतून उतरते, आबा त्याचबरोबर मालती, अजित, रत्ना काकू, उर्मिला सगळेजण आलेले असतात. आणि त्याच वेळेस आता फॅक्टरीमधले सगळे कामगार मंडळीसुद्धा धावत येतात. कारण सगळ्यांनाच टेन्शन होतं की हे सगळं कसं होणार आहे, काय होणार आहे, अशा अनेक गोष्टींचं टेन्शन होतं. आणि फायनली आता ते टेन्शन गेलेलं असतं कारण फॅक्टरी पुन्हा सुरू होणार असते आणि हे सगळे पुन्हा एकत्र येणार असतात. कारण आबा आणि इंद्रा जर का परत येणार असतील तर ही गोष्ट मात्र खूपच छान असते आणि त्यामुळं यांना सगळ्यांना तर खूपच छान वाटत असतं. तर सगळेजण येऊन बाबांना म्हणू लागतात की खरंच आबा, फॅक्टरी पुन्हा आपल्याकडे आलेली आहे असं म्हणत आबांचं कौतुक करत असतात. आणि आबासाहेब, तुम्ही आलात ना, खरंच खूप चांगली गोष्ट झालेली आहे. आता राणीसुद्धा त्या वस्तीतल्या कामगारांमधलीच एक होती, पण आता ती महाडिक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहे, यामध्ये काही शंका नाही. मग तनिषा मात्र दारात उभी असते. तर तनिषा वाटच बघत असते. तिला वाटत असतं की इंद्रा तिच्याकडे पाहिल. इंद्राने तिच्याकडे पाहिल्यानंतर इंद्राचं आणि तिचं नातं या सगळ्या गोष्टींबद्दल तिचं बोलणं चाललेलं असतं. तिला खूप छान वाटत असतं. पण इंद्रा मात्र तिला डुंकूनही पाहत नाही. कारण इंद्राला ऑलरेडी इंद्रा राणीच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे, त्याला राणीबद्दल किती प्रेम वाटतं आणि राणीचं स्वप्न, राणीच्या आवडीनिवडी हे सगळं जपण्यात इंद्रा बिझी आहे. तो सगळं आनंदाने करतो. पण या तनिषाला मात्र ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात. तिला मात्र फक्त एवढंच वाटत असतं की काही झालं तरीही इंद्रा हा माझा झाला पाहिजे, इंद्रा माझा आहे आणि तो माझाच झाला पाहिजे, हे सगळं वारंवार तिच्या डोक्यातून येत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राणी खुश असते. इंद्रा गाडीतून उतरतो आणि म्हणतो की खरंच आज खऱ्या अर्थाने पुन्हा आपण आपल्या फॅक्टरीत आलेलो आहोत आणि या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय असं इंद्रा सांगत असतो. आणि त्याचबरोबर
इकडे राणीसुद्धा तेवढीच खुश असते. राणीला खूप छान वाटत असतं. फायनली या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं चाललेल्या असतात आणि त्याच वेळेस इकडे मालती त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात आणि मग इंद्रा गाडीतून उतरतो आणि इंद्रा सांगू लागतो की नाही, मला आणखी एक गोष्ट करायची आहे. आज राणीचा हात हातात घेऊन मी पुन्हा फॅक्टरीत जाणार आहे, असं इंद्रा सर्वांच्या समोर सांगतो. आणि तेव्हा मात्र सर्वांच्या समोर त्याने राणीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो फॅक्टरीमध्ये निघालेला असतो. खरं तर या सगळ्याचा राग आलेला असतो तो म्हणजेच या तनिषाला. मालती वगैरे सगळेजण खुश असतात. मालतीला कितीही वस्तीतली लोकं वगैरे आवडत नसली तरीही राणीच्या बाबतीत तिच्या मनात असलेली पॉझिटिव्हिटी कमी होत नाही, कारण राणी प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी करत असते आणि ती मन जिंकूनच जात असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इंद्राणी चक्क राणीचा हात हातात घेतलेला आहे आणि तिचा हात हातात घेऊन तो आता फॅक्टरीमध्ये पाऊल टाकत असतो. पण त्याचवेळी राणी म्हणते की इंद्रा सर थांबा ना थोडा वेळ. इंद्रा म्हणतो काय झालं राणी? सगळ्यांना तर प्रश्न पडलेला असतो की राणी का थांबवते. मग मात्र राणी म्हणते थांबा. राणी आत जाते आणि कुंकवाचं पाणी तयार केलेलं असतं ते कुंकाचं पाणी घेऊन बाहेर येते आणि सांगू लागते की इंद्रा सर तुम्ही याच्यामध्ये पाय ठेवा आणि मग आत या. मग राणीला तर विचारलं जातं की हे सगळं असं का करतेस तू, कशासाठी, काय झालं आहे, असं जेव्हा राणीला विचारलं जातं तेव्हा राणी सगळ्यांना सांगू लागते की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे तेव्हा मालती म्हणते अगं राणी तू विसरलीस का, आपल्याकडे अशी पद्धत आहे की लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीची पावलं ही केली जातात आणि तू हे सगळं काय करतेस. तेव्हा मात्र इकडे राणी सांगते की प्रत्येक वेळेस मला माहिती आहे की आपल्याकडे अशी प्रथा आहे की लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे म्हणून तिची पावलं घेतली जातात, पहिलं पाऊल तिचं पडलं पाहिजे. पण त्या लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा असतो की, मग त्या नारायणाची पावलं कधी उमटली पाहिजेत. खरं तर ती गोष्टसुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे, असं राणी हक्काने सांगत असते आणि म्हणत असते की प्रत्येक वेळेस काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात आणि प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो, कारण आपल्याला असं वाटत असतं की ती लक्ष्मी जी आहे तिच्या पाठीशी तिने जो हात हातात घेतलेला असतो तो नारायणाचा असतो आणि मग खंबीरपणे या सगळ्या गोष्टी घडत असतात, असं राणी ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र मालती म्हणते की खरंच राणी इतक्या दिवसात ना माझ्या लक्षात कधीच नाही आलं. इंद्रासुद्धा पाहतो तेव्हा आबासुद्धा म्हणतात की खरंच राणी आज खूप मोठी गोष्ट मला कळलेली आहे, कारण राणीला इंद्राने जे सरप्राईज दिलेलं असतं आणि आज इंद्राचा फॅक्टरीत प्रवेश होणार आहे, तर तिथलं डेकोरेशन, तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथलं सगळं नियोजन कसं करायचं हे राणीने ठरवलेलं असतं. आता मात्र राणी सगळ्यांची मनं जपत आहे. इव्हन त्या बावळट तनिषाचं सुद्धा ती मन जपते, कारण राणीला हे सुद्धा माहिती आहे की कधी काळी इंद्राला तनिषा आवडत होती आणि तनिषाला सुद्धा इंद्रा आवडत होता, म्हणजेच त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ज्या पद्धतीने आता ते दोघंजण एकत्र येत असतात तरीसुद्धा राणी त्यांना समजून घेत असते. तर इकडे आता मालती म्हणते की हो खरंच, आणि इंद्रा खरंच राणीने आज खूप छान अशी गोष्ट सांगितली, तर मला असं वाटतंय की तू त्या कुंकवाच्या परातीमध्ये म्हणजे त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पावलं टाकून मग प्रवेश करावा. मग इंद्रा खरंच त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवतो आणि मग राणीने तिथे पेपर आणलेला असतो आणि मग राणी त्या पेपरवरती त्याचे पाय उमटवायला त्याला लावते. आणि मग इंद्रा ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो तेव्हा मात्र राणीला खरंच खूप आनंद झालेला असतो. ती खूप खुश झालेली असते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चाललेल्या असतात ते पाहून मात्र छान वाटत असतं. तर इकडे राणी म्हणत असते की आत्ता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मग फॅक्टरीतली सगळी लोक कौतुक करत असतात राणीचं आणि इंद्राचं. मग आता पूजेला बसायचं आहे, चला पूजेला सुरुवात करायची आहे असं गुरुजी सांगतात, मुहूर्त टळायला नको. मग राणी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का, आजची ही पूजा इंद्रा सर आणि त्याचबरोबर तनिषा मॅडम यांनी करावी. तुम्हाला काय वाटतं मालती मॅडम? तेव्हा मालती म्हणते की हे बघ राणी, कसं आहे माहिती आहे का, पूजा करण्यासाठी तनिषा असली पाहिजे हे मला पटतंय, पण त्यापुढची गोष्ट मी तुला सांगते ते म्हणजे या पूजेला इंद्राच्या सोबत तू बसणार आहेस आणि बाजूला तनिषा बसेल, कारण तिला
पूजेला बसायचं आहे, ती या फॅक्टरीची मालकीण आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण तरीही एकच म्हणणं आहे की इंद्रा आणि तनिषा दोघं पूजेला बसणार नाही, तर इंद्रासोबत तू पूजेला बसायचं आहे आणि दुसरीकडे जी पूजा असेल तिथे तनिषाने बसायचं आहे. म्हणजे मालतीनेच इथे आता पचका करून टाकलेला असतो. खरं तर राणीने ती संधी दिलेली होती, पण मालतीने अगदी तनिषाची वाट लावून टाकलेली असते. मग पूजेला सुरुवात होती. सगळेजण आत आलेले असतात, पूजा करत असतात. आता तनिषा इंद्राच्या बाजूलाच बसलेली असते, तेव्हा तिने इंद्राला हात लावण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे जोडीने पूजा करायची आहे असं दाखवणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इंद्रा, मालती त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. त्यावेळी मात्र इंद्राने आपल्या राणीचा पदर हातात घेतलेला आहे. राणीचा पदर हातात घेऊन तो पूजा करत आहे. म्हणजे पूजा करताना सुद्धा इंद्राने राणीच्या साथीनेच पूजा केलेली आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं, आता केबिनमध्ये सगळेजण इंद्राला आणि राणीला घेऊन चाललेले असतात. तनिषा तिथं असते. तनिषा मान्य मला त्या कंपनीची, त्या फॅक्टरीची ती मालकीण आहे हे सगळं जरी पटत असलं तरीही तनिषा मात्र तिथं असते. पण लोकांसाठी इंद्रा मालक आहे आणि राणीच मालकीण आहे, कारण राणी त्यांचे प्रश्न सोडवते, गरिबांसाठी धावून जाते, या सगळ्या गोष्टी राणी करत असते. आता मात्र राणी आता तिथं आलेली आहे. सगळेजण राणीला आणि इंद्राला केबिनमध्ये बसवतात आणि दोघांवरती फुलांचा वर्षाव करतात. सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे राणी ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते पाहून सगळ्यांनाच भारी वाटत असतं. पण शिट्ट्या वाजलेल्या असतात त्या म्हणजे तनिषाच्या. आता राणीने लगेच इंद्राची जी पावलं उमटवलेली असतात त्या पेपरची फ्रेम बनवून आणलेली असते आणि ती फ्रेम तिने तिथे नोटीस बोर्डच्या तिथं लावलेली असते आणि मग राणी तिथून जाते. आता केबिनमध्ये इंद्रा आणि राणी आहेत. आता तनिषाला माहीतच नाही आहे, तनिषाने सुद्धा आता त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे आणि राणी तुला मी कायमचं संपवणार आहे म्हणत तुझी इंद्राच्या आयुष्यात जागाच नसणार आहे, कारण ते आता सगळं माझं असणार आहे. कारण इंद्राच्या सोबत आता फॅक्टरीमध्ये तनिषा काम करणार आहे हे ठरलेलं असतं. पण इंद्रा कसा आहे हे राणीला चांगलंच माहिती आहे. आता तनिषा तिथे येते जिथे इंद्राची त्या फ्रेम बनवलेली आहे, पावलं उमटवलेली तिथं त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये तिने हात बुडवलेला आहे आणि तो हात तिथे इंद्राची जिथे पावलं उमटवलेली आहे तिथे हाताचे ठसे तिला द्यायचे असतात, म्हणून ती तिथं आलेली असते. आणि त्या क्षणी पाठीमागून राणी येते आणि ती तनिषाला थांबवते आणि म्हणते थांबा, कारण ते माझ्या नवऱ्याची पावलं आहेत, पावलांचे ठसे आहेत, त्यामुळं तिथं तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे उमटवायला जागा नाही आहे, कारण ऑलरेडी ती जागा फुलफिल झालेली आहे, त्यामुळं तुम्हाला दुसरा विचार करावा लागणार आहे असं इकडे राणीने तिला सांगितलेलं असतं. पण ती म्हणत असते की मी इथेच माझ्या हाताचे ठसे उमटवणार आहे. तेव्हा मात्र राणीने तिचा हात तिथून हिसकावून बाजूला केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की बाजूला हो, ह्या गोष्टी घडू शकत नाहीत, कारण इंद्रावरती फक्त आणि फक्त माझा हक्क आहे आणि तो माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.